साजरा करू. संपतो अंधार सारा तेज येते त्या क्षणी, संपतो अंधार सारा तेज येते त्या क्षणी, अन नव्याने जे बघिते जगातले स्वप्नमणी, जगातले स्वप्नमणी. संपन्न होत आहे दीप प्रज्वलन. औचित्य आहे बुलढाणा अर्बनच्या स्थापना दिनाचे, औचित्य आहे बुलढाणा अर्बनच्या स्थापना दिनाचे. भव्य साक्षीदार सोनेरी क्षणांचे, सोनेरी क्षणांचे. नमस्कार. 19 जून 86 हा बुलढाणा अर्बनचा स्थापना दिवस. 86 मध्ये आम्ही 3 मित्रांनी सहज 12,000 रुपये भांडवलचे या संस्थेची स्थापना केली. त्यावेळेसपणामध्ये असं काही विचार नव्हता, परंतु ग्रामीण भागातली सावकारी नष्ट व्हावी हा आमचा सगळ्यांचा उद्देश होता. ग्रामीण भागात जी पठाणी सावकारी चालते ती कुठेतरी थांबावी, त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. आणि 86 पासनं सुरू केलेले प्रयत्न जवळपास 91 पर्यंत मग लोकांच्या लक्षात आलं की संस्था खरोखर ग्रामीण भागामध्ये सावकारीला थांबवण्याचा प्रयत्न करते. भांडे गहाण ठेवणं, बैलगाडी, ऑइल इंजिन, सायकल, इलेक्ट्रिक मोटारी, जे जे शेतकरी गावातल्या खाजगी सावकाराकडे गहाण ठेवत होता ते सगळं आम्ही गहाण ठेवलं. लोकांना आश्चर्य वाटायचं, हा वेगळाच प्रकार आहे काहीतरी, असं कोणी करत नाही. परंतु आम्हाला त्याला खूप यश मिळालं आणि आम्हाला त्याची खूप प्रसिद्धी मिळाली. 86 मध्ये 12,000 आम्ही संस्था सुरू केली. 91 पर्यंत फक्त 1 कोटी रुपये जमा झाले. 91 ते 2000 पर्यंत 100 कोटी रुपये जमा झाले. 2001 ते आजपर्यंत आज 12,500 कोटी रुपयाचं फी जमा झालेली आहे. बुलढाणासारख्या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एक सहकारी संस्था उभी राहते आणि तिचा एवढा नेत्रदीपक प्रवास होतो हे लोकांना सुद्धा आश्चर्य वाटलं. म्हणून आज दर महिन्याला कमीत कमी 3-4 डेलिगेशन राज्याच्या बाहेरून, देशाच्या बाहेरून संस्थेला व्हिजिट देतात. 1-1, 2-2 दिवस या ठिकाणी थांबतात, संस्थेचा अभ्यास करतात आणि ते सुद्धा तसा करायचा प्रयत्न करतात. बऱ्याच संस्थांना त्यामध्ये यश आलं. ग्रामीण भागातली सावकारी जर थांबवायची असेल, उपेक्षित समाजाला जर प्रवाहात आणायचे असेल तर सहकाराशिवाय उत्तम मार्ग कोणता नाही, असं माझं मत आहे. आता 3 दिवसापूर्वी नीट परीक्षा निकाल लागला आणि मग वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात की ग्रामीण भागातल्या त्या मजुराचा मुलगा नीट झाला, त्या भांडाऱ्याचा मुलगा झाला, ॲटोवाल्याचा मुलगा झाला. मग आम्ही ताबडतोब आमचे कर्मचारी त्या लोकांशी संपर्क साधतो की बाबा आम्ही तुला कर्ज द्यायला तयार आहे, तू व्यवसाय प्रयोग घे. त्या लोकांना आश्चर्य वाटतं की ग्रामीण भागामध्ये इतक्या लांबे लोक आले, खरोखर मला पैसे देणार आहेत का? कारण की जर त्याला आम्ही पैसे दिले नाही तर तो मुलगा DED BED वळेल किंवा अजून कुठेतरी लिपिक होईल. आणि गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही करतोय. मला वाटतं कमीत कमी 650 डॉक्टर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, देशाच्या बाहेर आज बुलढाणा म्हणजे चांगली गोष्टीची प्रॅक्टिस करत आहे. आणि मग आम्हाला सुद्धा माहिती नाही आपल्या गावामध्ये कोणते डॉक्टर आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो आणि मग तो डॉक्टर मिळतो की सर तुम्ही मला कर्ज दिलं होतं म्हणून नाही डॉक्टर भेटलो. हा एक भाग झाला. असे किती जातात. असं बुलढाणा अर्बनची वेअरहाऊसची योजना आहे की आज केंद्र सरकारने उचलून धरली. आम्ही आज 92 पासून ती योजना राबवतो. पण या वर्षीमध्ये सरकारने 750 लाख टन धान्य साठवण्याची क्षमता असलेले वेदावर बांधायचे असं जाहीर केलं. आज बुलढाणा अर्बनची धान्य साठवण्याची क्षमता 9 लाख मेट्रिक टन आहे.
त्यानंतर कोल्ड स्टोरेजची कमतरता आपल्याकडे खूप आहे. आज बुलढाण्यामध्ये मालकीचे 11 कोल्ड स्टोरेज आहेत. 9 भाड्याने घेतले आम्ही. 400 वेअरहाऊस आमचे आहेत. 250 वेअरहाऊस भाड्याने घेतलेले. सगळे पॅक आहेत. कुठेही माल ठेवायला जागा नाही आहे. आणि याच्यावरती आजच्या तारखेला आम्ही जवळपास 1200 कोटी रुपये कर्ज वाटलेलं आहे. 100% सुरक्षित कर्ज आहे. आज शेतमालाला भाव नाही, पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर पाऊस लांबला, कमी जास्त आलं तर शेतमालाचे भाव वाढतात. त्यावेळेस त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. आणि आम्ही कित्येक वर्षावर पाहतो किती शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. जो फायदा व्यापाऱ्यांना होता तो आता शेतकऱ्यांना होतो. असे बऱ्याच योजना बुलढाणा राबवते. सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हत्या. बुलढाण्याच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत 19 ग्रामीण भागामध्ये शाळा आणि 4 ज्युनियर कॉलेज उघडले. 30,000पेक्षा जास्त विद्यार्थी त्या शाळांमध्ये शिक्षण घेता येते. दरवर्षी आमचा निकाल 18 शाळांचा 100% लागतो. याही वर्षी 100% निकाल लागलेला आहे. दरवर्षी नीटमध्ये असतील, अजून ज्या काही परीक्षा असतात सगळ्या ठिकाणी सहकारची मुलं असतात. 200 मुलं स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला स्पोर्ट्स खेळण्यासाठी गेले यावर्षी ग्रामीण भागातले. म्हणजे बुलढाणा अर्बनच्या शाळांमध्ये सहकारी विद्यामंदिरासाठी ग्राउंड अवेलेबल आहे. सगळ्या स्पोर्ट्सचं साहित्य अवेलेबल आहे. म्हणून त्या मुलांना खेळायला मिळालं आणि त्यांना आतापर्यंत तेवढा चान्स मिळाला. ते त्यांनी कुठे मुंबई, पुण्यासारख्या गावामध्ये जाऊन क्रीडा स्पर्धामध्ये भाग घ्यायचं शक्य नव्हतं. परंतु हे घडलं आणि ही सहकाराची ताकद. आम्ही सगळ्यांनी सहकाराची ताकद ओळखली, त्या सहकाराची श्रद्धेने पूजा केली आणि त्यामुळेच आम्हाला यश मिळालेलं आहे. आज 12,500 कोटीच्या ठेवी आहेत. जवळपास 9,000 रुपयाचं कर्ज वाटप आहे. त्यातलं 3,500 रुपये फक्त गोल्ड लोनवरती वाटलेले आहे. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे जास्तीत जास्त गोल्ड लोनमध्ये अटकलेले, धान्यामध्ये अटकलेले आहेत. आणि अतिशय विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम म्हणजे ज्या लोकांना आता इच्छा असेल त्यांनी बुलढाण्याचं काम बघावं. कितीतरी समाज उपयोगी काम आपण सहजरित्या करू शकतो, कुठलाही पैसा न खर्च करता. त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून हा वेग आम्ही सहकाराचा गोवर्धन करत उचललेला आहे. सगळ्या आमच्या सभासदांनी याला काठा लावल्या आणि या पर्वत उचलण्यात आम्ही यशस्वी झालो. त्याचं सगळं श्रेय आमचे भागदार, ठेवीदार हे सुद्धा त्यांना आहे. संस्थेचे भागधारक, ठेवीदार, हितचिंतक, आमचे सर्व सहकाराचे मित्र या सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्या ग्राहकांना अशी विनंती करतो की आपणही या सहकाराच्या पर्वामध्ये सामील व्हा आणि समाजाचा ऋण फेडण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. बुलढाणा अर्बनचा आज स्थापना दिवस. 19 जून ही बुलढाणा अर्बनची स्थापना दिनांक. बुलढाणा अर्बनच्या स्थापनेचा इतिहास आणि सुरुवातीचा आपण विस्तार जो काही केला त्याचं वर्णन माननीय राधेश्यामजी चांडक, आपले जे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्या शुभ संदेशामध्ये केलंच आहे. ग्रामीण भागामध्ये आपला विस्तार झाल्यानंतर आपला पुढचा टप्पा जो होता तो निमशहरी, शहरी आणि महानगरामध्ये आपला विस्तार सुरू करण्याचं आपलं ध्येय होतं. 2000 सालाच्या नंतर हा टप्पा साधारण आपण सुरू केला आणि आज 2024 मध्ये आज हा आपण असं अभिमानाने सांगू शकतो की आज बुलढाणा अर्बनच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये महानगराच्या विस्तारामध्ये आज जवळपास 12,250 कोटी रुपयांच्या ठेवी बुलढाणा अर्बनच्या झाल्या आहेत. एकूण व्यवसायाची आपण 22,000 कोटी रुपयांचा व्यवसाय हा पूर्ण केलेला आहे. बुलढाणा अर्बनच्या सामाजिक उपक्रमांबद्दल सर्वजण आपण ज्ञात आहातच. पण महानगरांमध्ये ज्यावेळेस आपण विस्तार सुरू केला, शहरी भागांमध्ये विस्तार सुरू केला, त्यावेळेस आपल्याला अनेक चांगले कर्जदार, मोठे कर्जदार यांची आर्थिक गरज भागवू शकेल अशी स्थिती आपली निर्माण झाली आणि आपण अनेक साखर कारखाने, सूतगिरण्या, मोठे बांधकाम व्यावसायिक, पंचतारांकित हॉटेल्स याच्यासोबतच अनेक छोटे लघु उद्योग, व्यावसायिक, दुकानदार, कर्मचारी यांना देखील आपण अर्थपुरवठा मोठ्या प्रमाणात केला. बचत गटाच्या माध्यमातून आपण पुणे विभागामध्ये साधारण 1,67,000 महिलांना त्यांना अर्थक्षम बनवण्यासाठी आणि उद्योगक्षम बनवण्यासाठी आपण कर्ज पुरवठा केला. आणि या
बचत गटांच्या दिलेल्या कर्जाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची पूर्णतः वसुली होते. 100% कर्ज वसुली. गेली 5 वर्ष त्यांनी कुठलाही एकही हप्ता न थकवता या महिलांनी आपल्याला कर्जाची परतफेड केली. बुलढाणा अर्बनच्या एकंदरीत सगळ्या व्यवसायाला नेहमीच सामाजिक बांधिलकी, सामाजिक उपक्रमांची जोड राहिलेली आहे. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवावे असा बुलढाणा अर्बनच्या व्यवस्थापनाचा प्रयास आहे. याच शृंखलेमध्ये मुंबई महानगरामध्ये शिवाजी पार्क शाखेला आपण हिंदुस्थानातली पहिली रोबोटिक लॉकर सुविधा ही उपलब्ध करून दिलेली आहे. देशातली सगळ्यात पहिली लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्याचा, रोबोटिक लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्याचा मान हा बुलढाणा अर्बनकडे जातो. बुलढाणा अर्बनचा एकंदरीत विस्तार, बुलढाणा अर्बनच्या ठेवी, बुलढाणा अर्बनच्या शाखांचा विस्तार बघता या देशाचे नवनिर्वाचित गृह आणि सहकार मंत्री माननीय अमितभाई शहा, त्याचबरोबर पुण्याचे नवनिर्वाचित संसद सदस्य आपले स्नेही आणि नवीन सहकार राज्यमंत्री माननीय मुरली अण्णा मोहोळ, त्याचबरोबर नागरी सहकारी बँका आणि पतसंस्था यांची शिखर संस्था असलेल्या नॅफकम यांनी या देशामध्ये नागरी पतसंस्थांचं रूपांतर नागरी बँकेत करावं असा एक आग्रह धरला, एक असा प्रस्ताव तयार केला आणि पूर्ण देशभरातून सर्वप्रथम नाव यांच्या समोर बुलढाणा अर्बनचं आलं. हे बुलढाणा अर्बनच्या प्रत्येक ग्राहक, प्रत्येक सभासद, प्रत्येक ठेवीदार, कर्जदार यांच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट. आपल्या सगळ्यांचा बुलढाणा अर्बनवर प्रचंड विश्वास आहेच आहे. आपला उदंड प्रतिसाद आणि विश्वास याच्या जोरावरच, याच्या बळावरच बुलढाणा अर्बनने ही उत्तुंग झेप घेतलेली आहे. आपलं प्रेम, आपल्या सद्भावना अशाच कायम राहोत ही मी या निमित्ताने प्रार्थना करतो. आणि आपल्या कुठल्याही ग्राहकाच्या, बुलढाणा अर्बनच्या 18 लाख ग्राहक, कर्जदार, ठेवीदार यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची हमी देतो. धन्यवाद.